करूया सुरुवात. चला पहिल्यांदा आपण पंचांचा सन्मान करूयात. 3 रात्रीमध्ये चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली. वाशीगावचे नितीन सुतार असतील, त्यांच्या जोडीला प्रज्वल असतील, महबूबा असतील. चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली. अभिषेक या आपण जय माता दी संघाचे ओनर या मुख्य मंचावरती. येस, पोद्दार गँग पूर्ण ओनर आहे, परंतु आपल्याला त्यांनी मान दिलाय. आपण बसा. येस, पुन्हा एकदा करावे बॉक्स क्रिकेट आयोजित करावे अंडर आर्म लीग 2026 पर्व पहिलं आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. मारिओ ब्रदर संघाचे संघमालक विलास मडवी या आपण देखील असं नसतं व्हायचं आहे. चला करावे बॉक्स क्रिकेट आयोजित करावे अंडर आर्म लीग 2026 पर्व पहिलं या 3 रात्रीमध्ये आम्हाला ज्यांची साथ लाभली, मोलाचं सहकार्य, उत्कृष्ट अशी पंचगिरी आपण पाहिली. नितीन सुतार यांना विनंती करतो या आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यानंतर असतील प्रज्वल, त्यानंतर असतील महबूब, तिघांनाही विनंती करतो या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची गोड आठवण ट्रॉफी आपल्याला प्रदान केली जाईल. अतिशय चांगली पंचगिरी. नितीन सुतार अंडरआर्म क्रिकेटचे लेजंड खेळाडू आहेत. प्रज्वल देखील अंडरआर्म चांगला खेळतात. यस, कैलासदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा महबूब यांचा देखील सन्मान केला जातोय. तिन्ही पंचांनी आम्हाला 3 रात्रीमध्ये चांगली साथ दिली. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. आणि या स्पर्धेमध्ये फायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात, ज्यानं जबरदस्त खेळी केली फायनलच्या सामन्यामध्ये, ज्यानं जयेश तांडेलची दांडी दांडी गुल केली असा श्रीजा 11 संघाचा सरसेनापती विपुल भोईर मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या. वैयक्तिक 20 धावांची खेळी आणि 1 विकेट. दीपक दादाला मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते विपुल भोईर याला सन्मानित करायचा आहे. जबरदस्त खेळ साकारला विपुल भोईर यानं. निलाक्षी आहे, श्रीजा आहे, यांच्या शुभ हस्ते नानांना मात्र मॅन ऑफ द मॅच प्रदान केलं जात आहे. वेल प्ले विपुल भोईर, चांगला खेळ साकारला फायनलच्या सामन्यामध्ये. चला मुख्य बक्षिसांकडे आपण बोलूयात.
करावे अंडरआर्म लीग 2026 या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एनी गेस कोण असेल? अजून कोणी दुसरं नाव आहे का? यस, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे त्रिजा 11 संघाचा विनोद भोईर. पहा विनोद दादाची फिटनेस. हिमांशु तांडेल यांच्या शुभ हस्ते मात्र या स्पर्धेचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रदान केलं जाईल. त्रिजा 11 संघाचा विनोद दादा ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. यस, पुन्हा एकदा सन्मान केला जातोय विनोद भोईर यांचा. त्यानंतर आपण या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? उत्कृष्ट गोलंदाज विकेट घेतल्यात 11 जय माता दी संघाचा विशाल. यस, योगेश तांडेल यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मात्र विशाल याचा सन्मान करायचा आहे. या स्पर्धेमधला पहिल्या पर्वामधला उत्कृष्ट गोलंदाज विशाल. यस, पुन्हा एकदा आपण बोलूयात उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज कोण असेल या स्पर्धेमधला? उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? का जयेश तांडेल नसेल का? असू शकतो ना. उत्कृष्ट फलंदाज त्रिजा 11 संघाचा सरसेनापती विपुल भोईर 122 धावा. थोडस घाबरला होता की काय जयेश? यस, विलास मडवी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मारिओ ब्रदर्सचे ऑनर यांच्या वतीनं मात्र सन्मानित करण्यात येतं विपुल भोईर याला. 122 धावा काढल्यात. यस, पुन्हा एकदा यस, या आपल्या स्पर्धेसाठी ज्यांनी खेळपट्टी बनवली, खेळपट्टीसाठी आपल्याला ज्यांचं चांगलं योगदान राहिलं वाशीगावचे नितीन सुतार यांचा देखील पुन्हा एकदा शुभ सन्मान केला जाईल. या नितीन सुतार यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी आपल्याला खेळण्यासाठी उपलब्ध करून दिली त्यांनी. पिच मेकर मिस्टर नितीन सुतार. कैलासदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा सन्मान केला जातोय. आणि आता मात्र आपण सन्मान करूयात या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघ मालकांनी सहभाग नोंदवला त्या संघ मालकांचा मात्र आपण पहिल्यांदा सन्मान करूयात. पहिलं नाव घेतो मी श्रेयस स्ट्रायकर संघाचा संघ मालक किंवा खेळाडू उपस्थित असेल तरी आपण या. यस, श्रेयस स्ट्रायकर संघाचे ऑनर उपस्थित नाहीये, त्यांचे खेळाडू असले तरी चालतील, त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. कैलासदादा यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान केला जातोय. यस, पुन्हा एकदा त्याच्यानंतर मिथिलेश पॅन्थरचे ओनर रोनक तांडेल या आपण सन्मान स्वीकारायचा आहे. कैलासदादा यांना पुन्हा एकदा विनंती करतोय.
आपल्या शुभ हस्ते मात्र सन्मान करायचा आहे. चांगली फाईट दिली आपण जय माता दी संघाला मिथिलेश पॅन्थर संघानं. त्याच्यानंतर मी जस्ट डेनिमचे संघमालक जस्ट डेनिम यस कोणी खेळाडू असतील यस योगेश तांडेल यांना विनंती करतोय कैलाश दादा यांचा सन्मान करायचा आहे. जस्ट डेनिमचे खेळाडू आहेत ते त्यांच्या संघामध्ये खेळत असताना त्यांचे ऑनर आहेत प्रशांत पाटील. यस त्याच्यानंतर शीतल रायझिंग स्टार संघाचे ओनर विवेक सिंग या पण पुन्हा एकदा मी विनंती करतोय कैलाश म्हात्रे यांना यांच्या शुभ हस्ते मात्र शुभ सन्मान करायचा आहे विवेक सिंग यांचा. यांनी देखील चांगला संघर्ष केला या स्पर्धेमध्ये शीतल रायझिंग स्टार संघानं. त्याच्यानंतर मी विनंती करतोय आद्य शिवाय लायन संघाचा प्रतिनिधी मी विनंती करतोय अभिषेक यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मात्र आद्य शिवाय लायन्स संघाचे संघमालक नाही आहेत परंतु दीपक दादा सन्मान स्वीकारताना. त्यानंतर मारिओ ब्रदर्स यांचा देखील शुभ सन्मान राहिलाय. कैलाश दादा म्हात्रे यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मारिओ ब्रदर्सचे संघमालक विलास मडवी यांचा शुभ सन्मान केला जातोय. यस जय माता दी संघाचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. जय माता दी संघाचे संघमालक पूर्ण त्यांची पोद्दार टीम आहे परंतु सध्याच्या घडीला अभिषेक मान स्वीकारतायत. अध्यक्ष आहेत अभिषेक. त्यानंतर श्रीजा 11 संघाचे संघमालक अजित दादा असतील हिमांशु दादा सुयश दादा असतील. यस श्रीजा स्वीकारेल सन्मान. यस योगेश तांडेल यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते श्रीजाचा सन्मान करायचा आहे. श्रीजा 11 संघाचा फायनल मधला विनर संघ श्रीजा 11 जिच्या नावानं हा संघ खेळला आणि जिंकला. विपुल भोईरच्या नेतृत्वाखाली जबरदस्त खेळ आपण पाहिला श्रीजा 11 संघाचा. यस प्रेक्षक यूट्यूब वाहिनीची सर्व टीम अविनाश यांना मी विनंती करतोय आपला कॅमेरामॅन अविनाश या शूटर आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यानंतर ऑपरेटर असतील आपले सोहेल नाईक यांचा देखील शुभ सन्मान करतील कैलाश दादा यांच्या शुभ हस्ते. पूर्ण त्यांचीच टीम आहे प्रेक्षक यूट्यूब वाहिनीची. त्यांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून 3 दिवसामध्ये चांगलं कार्य राहिलं. या सोहेल नाईक यांना विनंती करतोय यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर असतील रोनक तांडेल यांना देखील विनंती करतो आपण या. रोनक तांडेल तर ऑलराऊंडर आहेत. स्कोरर असतील ऑपरेटर असतील कॅमेरामॅन असतील सगळ्याच भूमिकेत असतील. आता त्यांना आम्ही कॉमेंट्री पण शिकवतो पण ते बोलत नाही ना. यस पुन्हा एकदा अजून कोणी राहिले का तुमच्या टीम मधलं प्रेक्षक मधलं. यस पुन्हा एकदा हमेश म्हात्रे आणि नयन म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या नयन म्हात्रे आणि हमेश म्हात्रे चांगलं सहकार्य लाभलं या स्पर्धेसाठी आपल्या माध्यमातून. ज्यांनी आमची 3 दिवस जेवणाची व्यवस्था केली नयन म्हात्रे आणि हमेश म्हात्रे या. गणेश कडू आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून असेल या. हमेश आणि प्रथमेश यांना देखील विनंती करतोय
आणि या स्पर्धेसाठी स्कोररच्या भूमिकेत आपण पाहिलं अमित दादाला या 3 दिवसामध्ये चांगलं गुणलेखन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं अमित दादांचा शुभ सन्मान कैलासदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. यस कॅमेरामॅन जयेश तांडेल आहे का? यस यस. आता स्पर्धा संपल्यात आता काही काम नाही राहिलं. त्याच्यानंतर स्कोररच्या भूमिकेत आमचे संदेशदादा म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. बऱ्याच वर्षांना आम्ही भेटलो. यस संदेश म्हात्रे यांचा शुभ सन्मान कैलाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. यस पुन्हा एकदा आपण मागच्या टुर्नामेंटमध्ये आपल्याला ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलं होतं या टुर्नामेंटमध्ये देखील त्यांची आपल्याला प्रार्थनीय उपस्थिती राहिली. निलेश म्हात्रे यांना विनंती करतो आपण या, आपला देखील शुभ सन्मान आहे, या प्लीज विनंती करतोय. ओके निलेश दादा. त्यानंतर आमचे समालोचक उत्कृष्ट समालोचक हार्देव तांडेल कैलाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. अमरदादा भोईर असतील ते देखील उपस्थित नाहीयेत. त्यानंतर नितेशदादा भोईर, त्याच्यानंतर बिपिन म्हात्रे सध्या उपस्थित नाहीयेत ते. करायगावचा एक बुलंद आवाज प्रतीक तांडेल यांना देखील विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. एक जबरदस्त आवाज कैलासदादा म्हात्रे यांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात येते. यस या प्रथमेश आपला देखील सन्मान केला जाईल. कैलासदादांना विनंती करतोय. प्रथमेशने देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य दिलं, त्याचा देखील शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता आपण पुन्हा एकदा मुख्य बक्षिसांकडे वळूयात. यस जय माता दी संघाला विनंती करतो आपण सर्वांनी यायचं आहे. प्रत्येक प्लेअरचा सन्मान केला जाईल मेडल देऊन. या जय माता दी पूर्ण स्क्वॉड या. यस कैलाश दादा मात्र मुख्य आयोजक आहेत, यांच्या शुभ हस्ते मात्र रनर अप टीमचा सन्मान केला जाईल. प्रत्येक खेळाडूचा सन्मान केला जाईल. प्रत्येक खेळाडूला मात्र मेडल देऊन गौरवण्यात येईल. चांगला खेळ साकारला जय माता दी संघाने या स्पर्धेमध्ये. जयेश तांडेल, ओमकार तांडेल, भूपेश तांडेल, त्याच्यानंतर किरण म्हात्रे, त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं शुभम, त्याच्यानंतर आहेत विशाल, या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज, त्याचा देखील सन्मान. त्याच्यानंतर सहेंद्र, जय माता दी संघाचा मात्र इथं पूर्णपणे सन्मान केलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारायचं आहे. जय माता दी टीम कॅश प्राइज आहे रोख रक्कम 15,000 रुपये. चला पूर्ण टीमचे संघ मालक दीपक दादा भोईर यांच्या शुभ हस्ते जय माता दी संघाचा सन्मान केला जातोय. पहिल्या पर्वामधला रनर अप संघ जय माता दी. अरे जोर से बोलो, प्यार से बोलो. यस चांगला पुन्हा एकदा त्रिजा 11चा स्क्वॉड आपण देखील यायचा आहे. प्रत्येक खेळाडूचा सन्मान केला जाईल. विपुल आपला सर्व स्क्वॉड घेऊन आपण यायचा आहे मुख्य मंचावरती. या
चॅम्पियन संघ पहिल्या पर्वामधला श्रीजा 11 संघ. पुन्हा एकदा विलास मडवी यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते विनर टीमचा सन्मान. तर सेनापती विपुल भोईर, त्याच्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक लकी चॅम्प विनोददादा भोईर, त्याच्यानंतर स्वप्नील भोईर, त्याच्यानंतर जॅक म्हात्रे, जयदीप म्हात्रे, त्याच्यानंतर सुशांत म्हात्रे, त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज फिरकीचा जादूगर हरेश तांडेल, त्यानंतर वरद पाटील सध्याच्या घडीचा जबरदस्त विस्फोटक फलंदाज, त्यानंतर साहिल, त्यानंतर आकाश, त्यानंतर दीपक आणि त्यानंतर दीपक दादा. यस, फक्त फायनलचा सामना खेळला आणि मात्र फायनल जिंकले. स्वप्नील तांडेल यांना देखील विनंती करतो या. यस, मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतो आकर्षक बॅट आहे, आकर्षक ट्रॉफी आहे आणि शूज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याला एक मेडल देखील दिलं जाईल. मॅन ऑफ द सिरीज आहे या स्पर्धेमधला पहिल्या पर्वामधला करावे बॉक्स क्रिकेट आयोजित करावे अंडर आर्म लीग 2026 चा मॅन ऑफ द सिरीज प्लेयर नाव आहे श्रीजा 11 संघाचा. आता कसं वाटलं? जय माता दी संघाचा जयेश तांडेल, करावे गावचा वंडर बॉय. 146 धावा, 3 विकेट, अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये साकारला. माफ करा 246 आहेत पण याच्यावरती लिहिले 146. आता मी तरी काय करणार? यस, वेल प्ले जयेश तांडेल. जयेश जयेश प्लीज, असं नाही चालणार जयेश, असं नाही चालणार. एवढी मोठी स्पर्धा तुमच्यासाठी ठेवल्या आणि तुम्ही बोलणार नाही म्हटल्यानंतर काय? यस ये जयेश तांडेल, तुम्हाला बोलावंच लागेल. जयेश ठीक आहे, चालेल. पुढच्या वेळी जर आपण रेस मध्ये असलं तर आम्ही तुम्हाला बघा मग काय करू. चला, या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ज्यांनी जबरदस्त खेळ साकारला या स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वामधला विजेता संघ श्रीजा 11. चला, सरसेनापती विपुल आलाय, विनोद दादा, जॅक म्हात्रे पुन्हा एकदा स्क्वॉड आलाय ट्रॉफी उचलण्यासाठी. श्रीजा 11 संघ चॅम्पियन ठरला या स्पर्धेमधला. करावे बॉक्स क्रिकेट आयोजित करावे अंडर आर्म लीग 2026 चा पहिल्या पर्वाचा विजेता संघ श्रीजा 11. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अतिशय चांगली स्पर्धा संपन्न झाली. सर्वांनी या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य दिलं. ज्यांची कोणाची नावं राहिली असतील या स्पर्धेच्या माध्यमातून तर माफी असावी, क्षमा असावी. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार आभार आभार. या स्पर्धेचे सर्व कैलाशदादा म्हात्रे
यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. माजी नगरसेवक विनोदजी म्हात्रे साहेब आणि विद्यमान नगरसेविका रेखाताई विनोद म्हात्रे यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहिली. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 26 नवी मुंबई आणि पहिल्या पर्वाचा चॅम्पियन संघ श्रीजा 11. Yes, champion of the tournament, Srija 11. Yes, पुन्हा एकदा. येस, जल्लोष केला जातोय श्रीजा 11 संघाच्या माध्यमातून. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. येस, सर्व श्रीजा 11 स्क्वॉडचं देखील खूप खूप अभिनंदन. जय माता दी संघाने देखील या स्पर्धेमध्ये चांगली फाईट दिली, चांगला संघर्ष केला. तो ठरलाय रनर अप संघ, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप अभिनंदन. अतिशय चांगली स्पर्धा राहिली. कैलासदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून ही आयोजित करण्यात आली होती स्पर्धा. करावे अंडरआर्म लीग 2026. या लीग मध्ये मात्र आपल्याला विजेता भेटलाय पहिल्या पर्वामध्ये श्रीजा 11. आणि ही स्पर्धा इथेच संपन्न झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.